श्री क्षेत्र दाभाडी रोकडोबा हनुमान मंदिर परिसरात एक मुंगूस जात असताना त्या मुंगुसावर एका कुत्र्याने हल्ला केला। हे बघून महंत गगनदास महाराज यांनी कुत्र्याच्या तावडीतून त्याला सोडवून मालेगाव वन विभागाचे सर्पमित्र सुयश देशपांडे यांना फोनवरून माहिती दिली। त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या जखमी मुंगुसास ताब्यात घेऊन मालेगाव वन विभागाच्या तालुका वन परिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनोने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुंगुसास पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटिक यांच्याकडे घेऊन जाऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या पोटाला व पाठीला कुत्र्याचे दात लागून जखम झालेली होती। 4 दिवस त्याच्यावर उपचार करून त्याची जखम भरल्यानंतर त्याला परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। अशा प्रकारे या मुंगुसाला त्यांनी जीवदान दिले। या सर्व कामात वन विभागाचे गोपाल गवळी, अजय शिरसाट, बबलू भोसले, राहुल आहिरे, पप्पू निकम, नरेंद्र वालखेडे यांनी मदत केली आणि एका मुंगुसाला जीवदान देण्यास ते यशस्वी झाले। प्रबंधभूमी मार्च न्यूजसाठी मार्च न्यूज इंचार्ज हरीश मारू। थोड़ी एनर्जी आली बघ त्याला और थोड़ा माल डाल दो ना, थोड़ा डाल दूंगी। महाराज जी हाँ 2 मिनट। वो जा रहे हैं ना घर पे, कौन? ये वानखड़े। हाँ 2 मिनट 2 मिनट बोलो। 2 मिनट कहाँ वाला है? पकड़ा है ने उनको। छोड़ो। काली पूरा लाल होता नहीं इकडचं बस तुम्ही दिसत नका सोडू दुसरा थांबा थांबा चालू जाऊ दे बरं का? ओके चालू जाऊ। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट। एक नजर स्वागत केदारी ज्वेलर्स, सिंबल ऑफ प्युरिटी। आपण पाहत आहात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट। 100% गायीच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन दूध, गर्वाने गोवर्धन। आपण पाहत आहात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट। नाशिक आणि पुण्यासह घाटमाथ्यावरती मुख्य 2 ते 3 तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागात अधिकारी डॉक्टर जावेद खाटिक दिनांक शनिवारी 30/5/2026 रोजी रोकडोबा मंदिर दाभाडीच्या परिसरात एक मुंगूस कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला होता। सर्पमित्र श्री सुयश देशपांडे व त्यांचे सहकारी यांनी व या ज्या गगनदासजी महाराज जे रोकडोबा हनुमान मंदिराचे जे महंत आहेत त्यांनी त्या जखमी मुंगसाला पकडलं आणि त्याचं म्हणजे काही प्राथमिक उपचार जे करता आले त्यांनी ते केले। नंतर ते माझ्याकडे घेऊन आले। मग मी त्या मुंगसाला वेळीच व्यवस्थित जे काही उपचार लागणार आहेत इंजेक्शन वगैरे दिले आणि उपचार करून त्याला आता आपण रोकडोबा मंदिराच्या परिसरात नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येत आहे त्याला। घेतलं का? हो।